कोणाचे टँजंट गुणोत्तर कसे काढायचे. तर टँजंट गुणोत्तर कसं काढायचं, तर ते गुणोत्तर लिहिताना जो कोन आपण घेतोय, ज्या कोनाचं गुणोत्तर काढतोय त्या कोनाच्या समोरील बाजू आणि त्या कोनाच्या आपण त्या कोनाची लगतची बाजू असं गुणोत्तर मांडायचं. आता समजा इथे आपण त्याचं कोन बीचं टँजंट गुणोत्तर काढतोय, तर कसं काढणार, कोनाच्या समोरील बाजू पी क्यू आपण कोनाच्या लगतची बाजू बी क्यू असं लिहिणार. आता इथे बघा दिले पी क्यू अपॉन बी क्यू. आणि त्रिकोण एसीबी मध्ये आपण टँजंट गुणोत्तर कसं काढणार, बीचं कोनासमोरील बाजू एसी आपण कोनाच्या लगतची बाजू बीसी. इथे दिलं एसी आपण बीसी, म्हणजे कोन बीच्या समोरील बाजू आपण कोन बीच्या लगतची बाजू. तर अशा गुणोत्तराला टँजंट गुणोत्तर असे म्हणतात. आणि हे समजा आता हे कोन बीचं गुणोत्तर आहे, तर त्याला आपण टॅन बी असे लिहिणार. तर काही वेळा काटकोन त्रिकोणांच्या लघुकोनाची मापे थीटा, अल्फा, बीटा इत्यादी ग्रीक अक्षरांनी दर्शवतात. आता सोबतच्या आकृतीत एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये सी या लघुकोनाचे माप थीटा या अक्षराने दर्शवले आहे. अशा वेळी साइन सी, कॉस सी, टॅन सी ही गुणोत्तरे अनुक्रमे साइन थीटा, कॉस थीटा किंवा टॅन थीटा असे लिहितात. म्हणजे या कोणाचं जे माप आहे ते आपण समजा ह्या अंकाने दर्शवतो. कोन सीचं माप कसं दर्शवणार, तर साइन गुणोत्तर काढायचं म्हणजे साइन थीटा, कॉस गुणोत्तर काढायचं म्हणजे कॉस थीटा, टॅनचं गुणोत्तर काढायचं म्हणजे टॅन थीटा. थीटा म्हणजे काय, त्या कोणाचं माप आहे.